भाग्य दिले तू मला भाग 4। आर्यन मृदुलाचा हात हातात घेऊन तिच्याकडे एकटक पाहत बसला होता। ती अजूनही शुद्धीवर आली नव्हती। त्याने मृदुलाच्या आईला सौरभ आणि आर्याबरोबर घरी पाठवले होते। ते तिघेही जायला तयार नव्हते, पण आर्यनने खूप समजावून त्यांना तयार केले होते। ते आर्यन आणि मृदुलासाठी डब्बा घेऊन येणार होते। आता मृदुलाजवळ आर्यन एकटाच होता। का करतेस तू असं? आई, सौरभ, आर्या, मी सगळ्यांची काळजी घेत असतेस ना तू? कधी स्वतःचा विचार नाही करावासा वाटत का ग तुला? मी हॉस्टेलवर असताना एकदा आजारी पडलो होतो, तेव्हा दिवसापासून कितीदा कॉल केला होतास मला। हे करू नको, ते करू नको, जेवून घे, औषध घे, नुसती हुकूम सोडत होतीस माझ्यावर। तुला अशा अवस्थेत कसा बघू शकेन मी? तिचा हात अजूनही त्याच्या हातातच होता। त्याला तिच्या हाताची हालचाल जाणवली। तिला हळूहळू जाग येत होती। मृदुलाने डोळे उघडले। आर्यन त्याला बघून तिच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर उमटली। ती उठायचा प्रयत्न करत होती। उठू नको ग, आर्यन तिला परत झोपवत म्हणाला। त्या नकळत झालेल्या स्पर्शाने दोघेही शहारले। आर्यन, मी इथे कशी आले? तू कधी आलास? आई आणि सौरभ कुठे आहेत? मृदुलाच्या आता लक्षात आले होते की ती हॉस्पिटलमध्ये आहे। अगं हो हो, धीर धर ना जरा, एकाच वेळी किती प्रश्न विचारशील? आर्यन हसत म्हणाला। तिला शुद्धीवर आलेलं बघून त्याला खूपच आनंद झाला होता। अरे पण मी तर घरी होते ना? मृदुलाने गोंधळून विचारले। तेवढ्यात तिथे एक सिस्टर आली। सिस्टर प्लीज, तुम्ही डॉक्टरांना बोलवाल का? आर्यन म्हणाला। थोड्या वेळात डॉक्टर तिथे आले। त्यांनी मृदुलाला चेक केले आणि तिला आराम करायला सांगून ते निघून गेले। आर्यन, मी बसू का? झोपून झोपून कंटाळा आलाय रे, प्लीज बसू दे ना, मृदुला इवलसर तोंड करून म्हणाली। बरं बाई, बस थोडा वेळ, तसेही काकू आणि आर्या येतीलच आता जेवण घेऊन। मृदुला बेडला टेकून बसली। आर्यनने तिला मागे नीट उशी लावून दिली। तेवढ्यात मृदुलाची आई, आर्या आणि सौरभ जेवण घेऊन आले। मृदुला शुद्धीवर आली हे बघून सगळ्यांच्याच जीवात जीव आला। सौरभ आणि आर्याने तर तिला जाऊन मिठीच मारली। कसं वाटते बाळा आता? आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली। मी ठीक आहे ग आई, तू नको उगाच टेन्शन घेऊ, मृदुला म्हणाली। बरं चल आता पटकन जेवून घे, आई म्हणाली। नको ना आई, माझी इच्छा नाहीये ग जेवायची, मृदुला म्हणाली। मृदू, उगाच नखरे करू नको हा, आर्या आणि आर्यन एकत्रच म्हणाले। चुपचाप खाऊन घ्यायचं, औषध घ्यायची आहे ना आपल्याला, आर्यन म्हणाला। मृदुलाने त्याला एक चिडका लूक दिला आणि ती खाऊ लागली। मृदू, सांग ना कसं झालंय? नेहमी तूच मला काही ना काही करून खाऊ घालत असतेस ना, तुझ्या एवढं चांगलं नाही जमत मला पण तरी, आर्या म्हणाली। तू बनवलंय हे सगळं खूप मस्त झालंय, मृदुला अगदी उत्साहाने म्हणाली। डोकं अजूनही खूप दुखत होतं, पण मृदुला ते कुणालाही कळू न देण्याचा प्रयत्न करत होती। जेवण करून मृदुलाने गोळ्या घेतल्या। सगळे तिला आराम करायला सांगत होते, पण तिला काही झोप येत नव्हती, म्हणून ती सगळ्यांसोबत गप्पा मारत बसली होती। आर्या, तू का थांबतीये इथे? तुला त्रास होतो ना मग? तसेही सौरभ आणि आई आहेच ना। आर्यन, तू पण आजच आलाय ना, झोप पण झाली नसेल प्रवासात, मृदुला म्हणाली। बाई, तू आमचा विचार करू नको हा, आम्ही कुठेही जाणार नाही आहोत, आर्या म्हणाली। आज आम्ही तुझं काहीही ऐकणार नाहीये, त्यामुळे उगाच स्वतःची एनर्जी वाया घालू नको, आर्यन म्हणाला। औषधांच्या इफेक्टमुळे मृदुलाला आता झोप यायला लागली होती। बोलता बोलताच कधीतरी तिचा डोळा लागला। सकाळी मृदुला आर्यासोबत बोलत नाश्ता करत बसली होती। मृदुलाने आवाजाच्या दिशेने बघितले आणि तिची नजर तिथेच खिळली। तो दारात उभा होता। दोघांच्याही डोळ्याच्या कड्या पाणावल्या होत्या। त्याने जाऊन तिला मिठी घेतले आणि दोघेही रडायला लागले। यश, मृदुला हुंदके देत होती। खूप बोलायचं होतं पण शब्दच फुटत नव्हते। चूप, त्याने तिला पुढे बोलूच दिले नाही। त्याने अलगद तिला स्वतःपासून दूर केले आणि तिचे दोन्ही हात हातात घेतले। यश, मी रडून रडून तिला धाप लागली होती। काहीही बोलू नकोस, घे पाणी पी, त्याने तिचे डोळे पुसले आणि बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास तिच्या समोर धरला। आर्या फक्त स्तब्ध उभी राहून बघत होती। तिला तर काहीच कळत नव्हतं। पाणी पिल्यावर मृदुलाला थोडं बरं वाटलं। आर्यनही आता तिथे आला होता। यशच्या हातात मृदुलाचा हात बघून तो सुन्नच झाला होता। बस कर ना मृदू, आता खूप रडलीस, यश मृदुलाचे डोळे पुसत म्हणाला। एवढ्या वर्षानंतर भेटला मला त्या दिवशी दिसला होतास ना, पण साधी ओळखही दाखवली नाहीस, मृदुला रडतच म्हणाली। चुकलो मी मृदू, माफ करशील का मला? खूप त्रास दिला ना मी तुला। आज जर आर्यनने मला बोलावलं नसतं तर मी माझ्या मृदुलाला आजही भेटलो नसतो।
यश मृदुलाला जवळ घेत म्हणाला. आर्यनने मृदुलाला आश्चर्याने म्हणाली, हो, त्यानेच बोलावलंय मला इथे, यश म्हणाला. मृदुलाने दरवाजाकडे बघितलं तर आर्यन तिथेच उभा होता. आर्यन, अरे आत ये ना, मृदुला त्याला बघून म्हणाली. आर्यन, थँक्यू मित्रा, तुझ्यामुळे आज मी परत माझ्या मृदुलाला भेटलो. यश आर्यनला मिठी मारत म्हणाला, थँक्यू सो मच आर्यन, माझा भाऊ मला परत दिल्याबद्दल. मृदुला आनंदाने म्हणाली. भाऊ? आर्यन आणि आर्या एकत्रच म्हणाले. यशला आर्यनचा चेहऱ्यावरचे भाव कळले होते. माझी लहान बहीण आहे मृदुला. यश आर्यनच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. हे ऐकून आर्यनला खूप आनंद झाला होता, पण त्याचबरोबर आश्चर्यही वाटत होतं. पण तुम्ही दोघे एकमेकांना कसे ओळखता? आणि आर्यन, तू याला इथे कशासाठी बोलावलं होतं? मृदुलाने विचारले. अगं, आम्ही एकाच कॉलेजला आहोत आणि रूममेट पण आहोत, आर्यन सांगत होता. पण तेव्हाच अचानक आर्या पळतच रूमच्या बाहेर गेली. आर्यन आणि मृदुलाला अंदाज आला होता की ती अशी का गेली. आर्यन, मी केव्हापासून म्हणत होते तिला की इथे थांबू नकोस, पण ऐकेल तर ना. मृदुला म्हणाली. थांब, मी बघतो काय झालंय ते. असं म्हणून आर्यन आर्याकडे गेला. काय झाले तिला? यशने विचारले. अरे, तिला हॉस्पिटलचा वास सहन होत नाही, तरी पण काल रात्रीपासून इथेच थांबली आहे, मृदुला म्हणाली. मग तिने घरी जायला हवं होतं ना, यश म्हणाला. अरे, मी पण तिला हेच सांगत आहे केव्हापासनं, पण ऐकतच नाही रे, ती हट्टी आहे एक नंबरची, मृदुला म्हणाली. इफ आय एम नॉट रॉंग, ती आर्यनची बहीण आहे, यश म्हणाला, आणि माझी बेस्ट फ्रेंड आर्या. मृदुला पटकन म्हणाली. मृदू, मी येऊन बराच वेळ झाला, पण आत्या आणि सौरभ दिसले नाहीत. ते दोघं कुठे आहेत? यश म्हणाला. तुझा चॅम्पला ना मीच जबरदस्तीने क्लासला पाठवले आणि आई घरी गेली आहे, येईलच इतक्यात, मृदुला म्हणाली. आत्याने मला इथे बघितलं तर काय होईल मृदू? यश काळजीने म्हणाला. अरे, काहीच नाही, यावेळी मी काहीही होऊ देणार नाही, मृदुला निर्धाराने म्हणाली. काय होऊ देणार नाही तू? आर्या आर्यन बरोबर आत येत म्हणाली. तू बोलू नकोस माझ्याशी, मृदुला चिडून दुसरीकडे पाहत म्हणाली. आता मी काय केलंय? आर्याने विचारले. तू कशाला काही करशील? मीच मूर्ख आहे ना, जे कालपासून तुझ्या मागे लागली आहे, मृदुला चिडून म्हणाली. कळतंय मला तुला काय म्हणायचे ते, मी पण तुला कालपासून सांगत आहे की मी कुठेही जाणार नाहीये, आर्या म्हणाली. ठीक आहे, तुला वाटेल ते कर, पण आता माझ्याशी बोलू नको, मृदुला म्हणाली. आर्यन आणि यश या दोघींना लहान मुलांसारखं भांडताना बघून गालातल्या गालात हसत होते. माझ्यामुळे नेहमी सगळ्यांना त्रास होतो, मीच वाईट आहे ना. आई गो, मृदुला रडवलेल्या आवाजात बोलत होती आणि अचानक तिच्या डोळ्यात कळ गेली आणि तिला चक्कर यायला लागला. काय होते मृदू? सगळे तिच्या जवळ जात म्हणाले. आर्यनने पळत जाऊन डॉक्टरांना बोलावून आणले. डॉक्टरांनी तिला चेक केले, काही गोळ्या द्यायला आणि आराम करायला सांगून ते निघून गेले. जाता जाता त्यांनी आर्यनला त्यांच्या कॅबिनमध्ये यायला सांगितले. आई कशी नाही आली अजून? मृदुला क्षीण स्वरात म्हणाली. तू झोप कर आणि मी बघतो आत्या कुठे राहिली ते, यश तिच्या डोक्यावरून हात फिरत म्हणाला. औषधांमुळे मृदुलाला लगेच झोप लागली. यश रूमच्या बाहेर आला. मीच जबाबदार आहे या सगळ्याला, भिंतीवर जोरात हात मारत यश म्हणाला. आर्यनने मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा यश त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला. मी खूप वाईट आहे आर्यन, यश म्हणाला. त्याच्या डोळ्याच्या कळ्या पाणावल्या होत्या. कुणी सांगितलं तुला? माझा मित्र खूप चांगला आहे. आर्यनने त्याला खुर्चीवर बसवले. मी का गेलो आर्यन तिला सोडून? मी असतो तर गोष्टी इथपर्यंत जाऊच दिल्या नसत्या. मला माहित होतं ती तिचे प्रॉब्लेम्स, तिचा त्रास कधीच कुणाला सांगत नाही. तरीही, यश म्हणाला. चूक तुझी नव्हती यश, मृदुलाची आई यशच्या शेजारी येऊन बसली आणि त्याच्या हातावर हात ठेवला. आत्या, यश त्यांना विलगला. कुठे होतीस तू? यश म्हणाला. नाही बघवत रे आपल्या मृदुलाला, असं देवळात गेले होते, मृदुलाची आई म्हणाल्या. आत्या, मृदू एकदम ठीक होणार आहे, यश त्यांना धीर देत म्हणाला. यश काकू, डॉक्टरांनी बोलावलंय आपल्याला, जाऊया का? आर्यन म्हणाला. हो, जाऊया ना, पण यश आधी मला सांग, तुला कसं कळलं की मृदुला इथे आहे? रोहिणीने विचारलं. अगं, मला तर आर्यनने बोलावलं होतं, मृदू इथे आहे मला आल्यावर कळलं, यश म्हणाला. काकू, मी तुम्हाला काल रात्री म्हणालो होतो ना की माझ्या एका मित्राने बाबा सर्जन आहेत, तर आपण त्यांना एकदा मृदुलाचे रिपोर्ट दाखवून बघू. तेव्हा मी यश बद्दल बोलत होतो, त्यासाठीच मी याला इथे बोलावलं होतं, आर्यनने सांगितले. बोलत बोलत ते तिघे डॉक्टरांच्या कॅबिन जवळ पोहोचले. आत येऊ का काका? आर्यनने दारातून विचारले. अरे आर्यन, ये ना,
डॉक्टरांनी त्याला आत बोलावले आणि बसायला सांगितले. तुम्ही मृदुलाला अजून सांगितलं नाहीये का? डॉक्टरांनी विचारले. नाही डॉक्टर, आम्ही अजून नाही सांगितलंय तिला, रोहिणी म्हणाल्या. आम्हाला कळत नाहीये डॉक्टर, तिला कसं सांगायचं. हे कळल्यावर ती कशी रिॲक्ट करेल. यश म्हणाला. हे बघा, तुम्हाला तिला सांगावं तर लागणारच आहे. मला असं वाटतं की तुम्ही लवकरात लवकर तिला सांगावं. डॉक्टर म्हणाले. हो काका, पण तिला सांगितल्यावर काही प्रॉब्लेम होणार नाही ना काका? आर्यनने विचारले. ते सांगता नाही येणार आर्यन की ती कशी रिॲक्ट करेल, पण डोंट वरी, आपण हँडल करूया तिला. डॉक्टर म्हणाले. ठीक आहे काका, आम्ही सांगू तिला. आता आर्यन म्हणाला. डॉक्टरांशी बोलून आर्यन, यश आणि रोहिणी बाहेर आले. सगळेच जरा काळजीत होते. मी नाही सांगू शकणार यश तिला, रोहिणी रडत म्हणाल्या. आत्या, रडायचं नाही आता आपल्याला, तिला सांगावं तर लागणारच आहे ना. आणि हे सगळं आपल्यापेक्षा कठीण तिच्यासाठी असणार आहे, म्हणून तिच्या समोर तर नाहीच रडायचं. आपण एकदा तिचे रिपोर्ट्स बाबांना दाखवू, यश म्हणाला. यश, अरे दादाला नको दाखवायला मृदुलाचे रिपोर्ट्स, रोहिणी म्हणाल्या. बरं, ते आपण नंतर बघू, आधी मृदुला बघून येऊ, यश म्हणाला. ते सगळे मृदुलाच्या रूममध्ये गेले तेव्हा ती झोपली होती. आर्या तिच्याजवळ बसली होती. सौरभही आला होता. यशला बघून तो लगेच त्याच्याजवळ गेला आणि त्याला मिठी मारली. चाम, यश म्हणाला. तुम्ही दोघे भेटलात तर आता मला विसरू नका, मृदुला उठून म्हणाली. यश दादा, जळण्याचा वास येतोय का रे? सौरभ नाटकी स्वरात म्हणाला. चुप रे, माझ्या मृदुलाला अजिबात त्रास द्यायचा नाही हा, यश मृदुलाजवळ जाऊन म्हणाला. अशाच गप्पा मारता मारता संध्याकाळ झाली. 4 वर्षानंतर बहीण भाऊ एकमेकांना भेटले होते, त्यामुळे मजा मस्ती सुरू होती. आर्या आणि आर्यन ही त्यांची एकदम जुने मित्र असल्यासारखे वाटत होते. यश आणि आर्यनने तिला सगळं सांगायचं ठरवलं होतं. मृदुला, तुला काहीतरी सांगायचं होतं, यश एकदम सिरियस होत म्हणाला. मला माहित आहे यश, तुला काय सांगायचंय. हेच ना की मला ब्रेन ट्यूमर आहे, मृदू एकदम शांतपणे म्हणाली. तिला हे सगळं माहीत आहे हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. काय बोलावं कुणालाच कळत नव्हतं. सगळे फक्त तिच्याकडे बघत होते. अरे असे काय बघताय? मृदुला एकदम नॉर्मल वागत होती, जसं काही या सगळ्याचा तिला काहीच फरक पडला नाही. तुला कसं आणि कधी कळलं? न राहून आर्यनने विचारले. त्याने काय फरक पडणार आहे आर्यन, मृदुला दुसरीकडे पाहत म्हणाली. म्हणून यशने तिचा हात हातात घेतला. तो खूप हळवा झाला होता. मी ठीक रे दादा, मृदुला हसत त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाली. आर्यन रूमच्या बाहेर निघून गेला होता, पण त्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही. थोड्या वेळाने आर्यन जवळ आली. आर्यन हॉस्पिटलच्या बाहेर गार्डनमध्ये एका बेंचवर कुठेतरी एकटक पाहत बसला होता. आर्या त्याच्या शेजारी जाऊन बसली. मला कळतंय तुला काय होतंय, आर्या म्हणाली. तिच्या आवाजाने आर्यन भानावर आला. आरू, असं वाटतंय की परत तेच सगळं होतंय जे आधी एकदा होऊन गेलंय. फरक फक्त एवढा की आज माझ्या जागेवर यश आहे, आर्यन म्हणाला. मी तुला कितीदा सांगितलंय आर्यन की त्या सगळ्या आठवणी काढायच्या नाहीत, आर्या त्याला समजावत म्हणाले. खूप प्रयत्न करतो ग मी, पण आज यशला मृदुला सोबत बघितलं आणि परत ते सगळं डोळ्यांसमोर येऊन गेलं, आर्यन म्हणाला. हे बोलताना त्याच्या डोळ्याच्या कळा पाणवल्या होत्या. आर्यनला प्रियांशी नावाची एक लहान बहीण होती. तिला कॅन्सर झाला होता आणि त्यातच 3 वर्षापूर्वी ती हे जग सोडून गेली होती. माझी छोटीशी पियू आपल्याला अशीच सोडून गेली होती ना ग. पियूच्या बाबतीत जे झालं ते मृदुला सोबत होऊ नये इतकंच वाटतं ग मला, आर्यन म्हणाला. नाही होणार आर्यन, यश म्हणाला. तोही आर्याच्या मागेच आला होता. सॉरी, मी तुमचं बोलणं ऐकलं. तू निघून आलास आणि तुझ्या मागे आर्या पण आली, म्हणून मी बघायला आलो होतो, यश सांगत होता. अरे एवढं स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नाहीये, मी जे आर्याला सांगत होतो ते तुलाही माहीतच आहे ना यश, आर्यन म्हणाला. म्हणूनच म्हणतोय आर्यन, जे झालंय आणि जे होतंय त्याचा एवढा त्रास करून घेऊ नकोस, यश त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. मृदुलाच्या वागण्याचा जास्त त्रास होतोय यश, खरंच ती जेवढं दाखवते तेवढं सोपं आहे का रे हे सगळं तिच्यासाठी? असं सगळं मनात ठेवून अजून किती त्रास करून घेणार आहे ती स्वतःला, आर्यन म्हणाला. तेवढ्यात सौरभ तिथे आला. मृदुला या सगळ्यांना विचारत होती म्हणून तो त्यांना बोलवायला आला होता, त्यामुळे त्यांनी हा विषय तिथे संपवला. थोड्या वेळानंतर यश सगळ्यांना काही ना काहीतरी कारण सांगून त्याच्यासोबत घरी घेऊन जात होता, म्हणजे मृदुला आणि आर्यन दोघेच तिथे राहतील. जाताना त्याने आर्यनला बाहेर बोलावून घेतले. हीच वेळ आहे आर्यन, बोलून घे तिच्याशी, यश म्हणाला आणि तो निघून गेला. आर्यनला काही कळायच्या आत यश गेला होता.
तो रूममध्ये आला तेव्हा मृदुला झोपली होती. आर्यन तिच्याजवळ जाऊन बसला. आय नो तू झोपली नाहीये. आर्यन म्हणाला, तुला काय वाटतं मनू, तू जे करत आहेस ते खरंच बरोबर आहे? तू सगळ्यांना ओळखतेस आणि आम्ही कोणीच तुला ओळखत नाही असं वाटतं का ग तुला? तुला सगळ्यांचा त्रास कळतो ना, तसा आम्हालाही तुझा त्रास कळतो म्हणू. तू कितीही दाखवत राहिलीस ना की मी ठीक आहे, मला काहीही झालेलं नाहीये, तरी मला कळते तुझ्या मनात काय सुरू आहे ते. अगं कधीतरी तुझं मन मोकळं कर. तुझ्या या वागण्याच्या सगळ्यांना जास्त त्रास होतो म्हणू. आर्यन बोलत होता आणि मृदुला शांतपणे सगळे ऐकत होती. पण आता डोळे मात्र बोलायला लागले होते. मिटलेल्या डोळ्यांमधून अश्रू ओघळत होते. आता तरी बोल ना मनू, आर्यन म्हणाला. तशी मृदुला उठली आणि त्याला मिठी मारून रडायला लागली. आर्यन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. थोड्या वेळाने आर्यनने तिला अलगद स्वतःपासून लांब केलं आणि तिचे डोळे पुसले. नाही सहन होत रे आर्यन आता हे सगळं, मृदुला हुंदके देतच म्हणाली. बस झालं रडून, घे पाणी पी. आर्यन तिला पाणी देत म्हणाला. बाबा गेल्यावर आई खूप शांत झाली होती आर्यन. सारखी आजारी पडायची. सौरभ खूप लहान होता रे तेव्हा, आणि आई काही बोलायच्या परिस्थितीतच नव्हती. मी पण फक्त 8 वर्षाची होते. पण काय माहीत कसं काय सगळं कळायला लागलं. सौरभला मीच सांभाळायचे. थोडी मोठी झाले तेव्हा यश भेटला. खूप जपायचा तो मला, खूप सवय झाली होती मला त्याची. पण काही दिवसांनी तोही निघून गेला. मनात भीती असते सतत, जवळची माणसं दुरावण्याची. मला ना स्ट्रॉंग राहायची सवय झालीये. आता कितीही प्रयत्न केला तरी मनातल्या ओठांवर येतच नाही रे. आज बाबा असते तर कदाचित. मृदुलाला पुन्हा अश्रू अनावर झाले आणि ती रडायला लागली. मी हे सगळं कधीच कुणाला सांगितलं नव्हतं आर्यन, पण काय माहीत का तुला सांगावंच वाटलं. मृदुला मनातच म्हणाली. मृदुला, माझं ना एका मुलीवर खूप प्रेम आहे, पण मला नाही वाटत ती मुलगी मला हो म्हणेल, आर्यन म्हणाला. त्याच्या या वाक्यावर मृदुलाने चमकून त्याच्याकडे बघितलं. मनात काहीतरी खुपतंय असं वाटायला लागलं तिला. पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, अरे तुला कुठली मुलगी नाही म्हणेल, उलट ज्या मुलीला तू निवडशील ती खरंच खूप लकी असेल. मृदुला बोलत होती. खरंच म्हणू, आर्यन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. त्याच्या अशा बघण्याने मृदुला खूप अस्वस्थ झाली होती. तिने फक्त हो म्हणून मान डोकावली. आर्यने तिचा हात हातात घेतला. मला माहीत आहे हे सगळं बोलण्याची ही वेळ नाहीये, पण आता मी नाही थांबू शकत स्वतःला. मी दिल्लीला होतो ना तेव्हा मला सतत तुझाच भास व्हायचा ग. तुझा हसरा चेहरा डोळ्यांसमोर आला की सगळं टेन्शन विसरून जायचो मी. माझं पूर्ण आयुष्य तुझ्या सोबतीने घालवायचं आहे मला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी साथ द्यायची आहे मला. आय लव्ह यू मृदुला. आर्यनने त्याचे भाव तिच्या समोर व्यक्त केले, पण मृदुला काहीच बोलत नव्हती. डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती बेडच्या मागे टेकली. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आर्यन तिची अवस्था पाहून घाबरून गेला. त्याला तिचा हात गरम लागत होता, म्हणून त्याने लगेच तिच्या डोक्याला हात लावून बघितलं तर तिला अचानक खूप ताप आला होता. आर्यनने तिला झोपवले आणि